तासगाव येथील प्राचीन काळी दत्त मंदिर याची वास्तूतील आता कडेला बऱ्याच इमारती झालेल्या आहेत, पण जुनी जी मंदिरे आहेत ती मात्र तशीच आहेत. इथे पहिला शाळा होती. हे वृद्धांसाठी बसण्याचं बेंच वगैरे ठेवलेले आहेत. नगरपालिकेने तशी खूप सुधारणा केलेली आहे आणि इथून आपल्याला दत्त मंदिराचा परिसर मोठा जो हे आहे ना प्रवेशद्वार की जो नवीन केलेला आहे तोही आपल्याला आता दिसेल. असा नवीन परिसर केला आहे. आता इथंच लहान मुलांसाठी खेळण्याची बाग झालेली आहे. खऊ गल्ली पण इथं झालेली आहे. हे आपल्याला सगळं दिसायला. पूर्वीचं यज्ञकुंड, इथं पहिलं तळं होतं. फार मोठं तळं होतं ना इथं. हां तळं होतं इथं. दुर्गानंद स्वामी महाराज मारुती मंदिर. हां जुनं मारुती मंदिर आहे तसंच आहे. रंगरंगोटी केली आहे मात्र छान आहे. तरी व्यवस्था चांगली आहे. हां निसर्ग परिसर चांगला आहे. इथं तळं होतं. त्या तळ्यातली एक दुर्घटना पाहिलेली मला अजूनही आठवत आहे, पण आता इथं अजिबात पाणी नाही. ते मंदिर आहे तसंच आहे. मला अजूनही आठवत आहे, पण आता इथं अजिबात पाणी नाही. हे मंदिर आहे तसंच आहे. इथली पण हे इमारत, इथं स्वयंपाकघर होतं. या इथून पलीकडं आलं की इथं पाण्याचा झरा होता. हा खाली पाऱ्या आहेत. खाली पाणी, इथं पाणी आहे. यायला भीती वाटायची, पण मी बऱ्याच वेळाला 2-3 वेळाला खाली उतरलेलो आहे. नमस्कार. लहानपणी इथं अभ्यासाला यायचो आम्ही. लहानपणी अभ्यासाला यायचो म्हटलं, आठवत आहे. आहे तसाच परिसर आहे. छान केला परिसर. जुना मंदिर. इथेही अभ्यासाला मला आल्याचं आठवतं आहे. हा पार मात्र नवीन आहे. मी पहिल्यांदा पाहतोय. इथं पाण्याची पण सोय केलेली आहे त्यांनी. दत्ताची एक छोटी मूर्ती पण इथं आहे. असा सुंदर परिसर आहे. तासगावचं एक वैभव म्हटलं तरी चालेल.